गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं आहे, जो काही तुमचा एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आहे त्याचा आपण स्टडी केला, ॲज वेल ॲज ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा पण आपण स्टडी केला की बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनमध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे, काय असेल, आणि त्याच्यामध्ये प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आणि प्युअर सोल्युशनचा किंवा सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट ह्या दोघांचं आपण डिस्कशन लास्ट लेक्चरला केलं आहे. आता मला काय करायचं बघा की मोलार मास ऑफ सोल्यूट आणि तुमचा बॉइलिंग पॉईंट ऑफ एलिव्हेशन ह्या दोघांमध्ये काही रिलेशनशिप आहे का ते आपण फाइंड आउट करणार आहे आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरला आपण डिस्कस काय करतोय बघा की जे मोलार मास असेल, सोल्यूटचं मोलार मास असेल, ते सोल्यूटचं मोलार मास आणि तुमचा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजे डेल्टा टी बी ह्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप आहे का, असेल तर ते काय असेल, किंवा मला बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन माहिती आहे, तुमचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट माहिती आहे, बाकी सगळ्या टर्म माहिती आहेत, त्याच्यावरून मला मोलार मास ऑफ सोल्यूट काढता येईल का ते पण आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. आपल्याला न्यूमेरिकल्सवरती क्वेश्चन विचारला जातो, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करा म्हणतात की बॉइलिंग पॉईंट तुम्हाला दिलेला असतं, त्याच्यावरून त्याचं मोलार मास कॅल्क्युलेट करा म्हणून क्वेश्चन विचारलेला असतो. आता बघा आपल्याला रिलेशनशिप काय माहिती आहे, डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. एम म्हणजे तुमचे काय असणार आहे, मोलॅलिटी. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाशी आहे, मोलॅलिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल तुमचा कोण आहे, डेल्टा टी बी आहे. आता आपल्याला काय पाहिजे की मोलॅलिटी नावाची टर्म आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायची किंवा स्टडी करायची आहे. ठीक आहे. आता मला सांगा आपण मास ऑफ सोल्यूट काय घेणार आहे, 4 टर्म लक्षात ठेवा. फर्स्ट इज द मास ऑफ सोल्यूट, सेकंड काय असणार, मास ऑफ सॉल्वंट, सेकंड टर्म. थर्ड टर्म काय असणार, मोलार मास ऑफ कोणाचा मोलार मास ऑफ सोल्यूट. नंतर काय असणार आहे, मोलार मास ऑफ सॉल्वंट. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. ठीक आहे. आता हे बघा, मास ऑफ सोल्यूट आपण काय कन्सिडर करणार आहे, मास ऑफ सॉल्वंट काय कन्सिडर करणार आहे ते लक्षात ठेवा. मास ऑफ सॉल्वंट आपण रिप्रेझेंट करतोय W1 म्हणजे वेट. मास ऑफ सोल्यूट आपण रिप्रेझेंट करतोय W2. मोलार मास ऑफ सोल्यूट आपण रिप्रेझेंट करतोय M2. मोलार मास ऑफ सॉल्वंट आपण रिप्रेझेंट करतोय M1. हे फक्त लक्षात ठेवा. मास ऑफ सोल्यूट आहे W2, मास ऑफ सॉल्वंट आहे W1. W स्टँड्स ॲज वेट, W1 अँड W2 इन द फॉर्म ऑफ ग्रॅम. ठीक आहे. आता डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, मोलॅलिटीशी आहे. आता मला काय करायचं बघा, डेल्टा टी बी प्रोपोर्शनॅलिटी साईन आपण रिप्लेस केलं, काढून टाकलं. डेल्टा टी बी इज इक्वल टू काय, के बी इंटू एम म्हणजे तुमची मोलॅलिटी. ठीक आहे. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपण काय बघितलं किंवा मोलॅलिटी म्हणजे नेमकं काय असतं, डेल्टा टी बी इज इक्वल टू काय बघा, के बी इंटू मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय बघा, एमच्या ऐवजी आपण मी काय लिहू शकतो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तुमच्या सोल्यूटचे असणारे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय काय येणार आहे बघा, मोलार मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट असं असेल तर तुमचे काय असणार आहे, मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपण बघतोय ना. हां, मोलॅलिटीमध्ये काय येणार आहे, डिवायडेड बाय मास ऑफ कोणाचं मास असणार आहे, मास ऑफ सॉल्वंट, जे आपण कशामध्ये घेतोय, इन के जीमध्ये घेतोय. ठीक आहे. आता बघा आपण जे मास सिलेक्ट केले सॉल्वंटचं ते आहे ग्रॅममध्ये, मास ऑफ सोल्यूटचं आहे ग्रॅममध्ये. तर पहिलं आपल्याला काय करायला लागेल की मास ऑफ सॉल्वंटचा मास आपल्याला के जीमध्ये रिक्वायर्ड आहे. सॉल्वंटचा मास कशामध्ये रिक्वायर्ड आहे, के जीमध्ये रिक्वायर्ड आहे. म्हणून आपण W1 ग्रॅमचं कन्व्हर्जन करून घ्यायचं कशामध्ये, के जीमध्ये. ते कसं करायचं आहे बघा, 2च टर्म इथं आपण स्टडी करणार आहे. पहिली असणार ती म्हणजे काय बघा, जे काही मास असेल, मास ऑफ सॉल्वंट, जो काही तुमचा सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटच्या मासचं कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये, आपल्याकडे सॉल्वंट कुठल्या फॉर्ममध्ये आहे, मास ऑफ सॉल्वंट आपल्याजवळ कुठल्या फॉर्ममध्ये आहे, W1, पण तो ग्रॅमच्या फॉर्ममध्ये. तर मला ग्रॅमचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, के जीमध्ये करायचं आहे. बघा काय होतं ते.
आता हा W1 मास ऑफ सॉल्वंट, कारण ही टर्म अगोदर आपण मास ऑफ सॉल्वंट आपल्याला के जीमध्ये पाहिजे म्हणून मी सॉल्वंटचं मास के जीमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे आणि नंतर नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे ते आपण बघूया. ठीक आहे. मास ऑफ सॉल्वंट तुमचं W1 ग्रॅम आहे. मग ठीक आहे, W1 डिवायडेड बाय 1000, W1 डिवायडेड बाय 1000 केलं तर तुम्हाला काय मिळतं आहे की जो W1 तुमचा ग्रॅमच्या फॉर्ममध्ये होता त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, के जीमध्ये होणार आहे. इंटू 10⁻³ सिंपल भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर काय असणार, इंटू 10⁻³ ठीक आहे. आता W1 डिवायडेड बाय 1000 के जी ग्रॅममध्ये आहे, W1 हा तुमचा ग्रॅममध्ये आहे, त्याचं कन्वर्जन मी के जीमध्ये करून घेतलं म्हणजे मला हे जे मास मिळालं आहे, ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ही व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो मास ऑफ सॉल्वंट इन के जीमध्ये. पण हा फॉर्म्युला किंवा हे कन्वर्जन आपल्याला करण्याची वेळ का आली, बिकॉज मास ऑफ सॉल्वंट वी कन्सिडर्ड ॲज ए W1 ग्रॅम, ग्रॅमच्या फॉर्ममध्ये आपण घेतलं आहे त्याचं फक्त के जीमध्ये कन्वर्जन. म्हणजे ही टर्म संपली. आता मला काय काढायचं आहे, नंबर ऑफ मोल्स काढायचे. सेकंड काय असणार आहे बघा, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, आपल्याला सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत म्हणून मी इक्वल टू काय करतो बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू जर नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर हा फॉर्म्युला आपण स्टडी केला ऑलरेडी, मास ऑफ काय असणार आहे, मास ऑफ सोल्यूट. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्ससाठी, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे काढतोय म्हणून आपण इथं सोल्यूट म्हणूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय येते बघा, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय डिवायडेड बाय काय येणार आहे, मोलार मास डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट इंडिकेट्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं किंवा हे जर आपल्याला समजलं तर त्याच्यावरून आपण काय काढतोय, नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे काढतोय. ठीक आहे. मास ऑफ सोल्यूट तुमचं काय असणार आहे, आपण बघा काय कन्सिडर केले मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट इज W2 ग्रॅम म्हणून मास ऑफ सोल्यूट मी घेतला W2 डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट M2, मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे काय आलं बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज इक्वल टू W2 अपॉन M2. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय मिळालं तुम्हाला, तो त्याचा फॉर्म्युला काय मिळाला, W2 अपॉन M2. हे बघा मला ही टर्म ऑलरेडी समजली आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 अपॉन M2, मास ऑफ सॉल्वंट इन के जी W1 अपॉन 1000. आता ह्या दोन व्हॅल्यूज आपण काय करणार, इथं पुट करणार आणि त्याच्यावरून बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आणि मोलार मास ऑफ सोल्यूट ह्या दोघांमधलं रिलेशनशिप आपण काढणार. हे रिलेशनशिप का काढायचं आहे, हे रिलेशनशिप आपण का स्टडी करायचं आहे, बिकॉज आपल्याला जो मास पाहिजे सोल्यूटचं मोलार मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं का, जर आपल्याला बॉइलिंग पॉईंट दिलेले असतील तर. जर आपल्याला बॉइलिंग पॉईंट दिले असेल तर त्याच्यावरून सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करता येतं का किंवा ते आपण फाइंड करू शकतो का, तर ते पण आपण फाइंड करू शकतो, जो आता मी फॉर्म्युला तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्या फॉर्म्युल्यानुसार. ठीक आहे. आता काय होणार आहे बघा, हे दोन व्हॅल्यूज मी इथं पुट करतोय. ठीक आहे. डेल्टा टी बी इज इक्वल टू काय येते बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू डेल्टा टी बी आहे तसाच, के बी आहे तसाच, मी आहे तसाच तो घेतोय, डेल्टा टी बी अँड हा तुमचा के बी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय आहेत बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट W2 अपॉन M2, हा बघा W2 अपॉन M2. ठीक आहे. डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट इन के जी काय आहे, W1 डिवायडेड बाय 1000. फक्त मी काय केलं आहे, मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट केला. हे तर आपल्याला ऑलरेडी रिलेशनशिप माहिती आहे. इथं मी मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट केला आणि त्या मोलॅलिटीच्या फॉर्म्युल्यामधल्या ईच टर्म मी फाइंड आउट करून घेतल्या. कुठल्या घेतल्या, नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे तो फॉर्म्युला मी इथं पुट केला आहे. मास ऑफ सॉल्वंट के जीमध्ये पाहिजे, ग्रॅममध्ये दिलेलं होतं त्याचं के जीमध्ये कन्वर्जन केलं. एवढेच फक्त चेंजेस आहेत. मला फायनली हा फॉर्म्युला मिळाला. त्याचं मला कन्वर्जन कसं करायचं आहे बघा, काय येईल ते समजून घ्या. ठीक आहे. डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू W2 M2 डिवायडेड बाय W1 अपॉन 1000. काय येणार आहे बघा, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी इंटू W2 अपॉन M2 W2 अपॉन M2 क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार आहे बघा, 1000 अपॉन W1. आता इथं आपण फॉर्म्युला कुठला वापरला आहे, तुमचा मॅथमॅटिक्स x डिवायडेड बाय y डिवायडेड बाय
झेड डिवायडेड बाय डब्ल्यू कुठलंही घ्या, आपल्याला काही फरक पडत नाही, फक्त आपल्याला आन्सर पाहिजे एक्स डिवायडेड बाय वाय इंटू काय येणार आहे डब्ल्यू डिवायडेड बाय झेड. काय होतं बघा, एक्स डिवायडेड बाय वाय आहे तसं एक्स डिवायडेड बाय वाय, झेड डिवायडेड बाय डब्ल्यू त्याचं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. झेड डिवायडेड बाय डब्ल्यूचं काय होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं, काय मिळतं डब्ल्यू डिवायडेड बाय झेड. हा तो फॉर्म्युला आहे जो मी इथं अप्लाय केला आहे. आता बघा W2 डिवायडेड बाय M2 एक्स डिवायडेड बाय वाय, हे बघा W2 डिवायडेड बाय M2 आहे तसं आला इंटू हा इंटू झेड डिवायडेड बाय डब्ल्यूचं काय झालं डब्ल्यू डिवायडेड बाय झेड. झेड डिवायडेड बाय डब्ल्यूचं काय होणार 1000 डिवायडेड बाय W1. समजते का बघा 1000 डिवायडेड बाय W1. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे मोलार मास ऑफ सोल्यूट. कुठली टर्म आहे मोलार मासची, मोलार मास ऑफ सोल्यूट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग द सिम्बॉल M2. मोलार मासची टर्म आपण कशाने रिप्रेझेंट केली आहे M2 ने रिप्रेझेंट केली आहे. मग जर मला मोलार मास सोल्यूटचं काढायचं असेल म्हणजे मला सोल्यूटचं काय कॅल्क्युलेट करायचं आहे M2 ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. मग ह्या इक्वेशननुसार M2 ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार, त्याच्यासाठी काय येईल बघा इक्वेशनची रिअरेंजमेंट करायला लागेल. इथं काय करायला लागेल इक्वेशनची रिअरेंजमेंट करायला लागेल. कशी रिअरेंजमेंट करायची आहे बघा, हा M2 इकडं आहे कसा आहे बघा, हा M2 कसा आहे डिवाइडच्या फॉर्ममध्ये आहे, त्याला इकडे पाठवा. इक्वल टू साईनच्या इकडं जर एखादा क्वांटिटी किंवा एखादं युनिट डिवाइडच्या फॉर्ममध्ये असेल तर इकडे आल्यानंतर ते काय करतं मल्टिप्लिकेशनमध्ये जातं. इथं जर ते डिवाइडच्या फॉर्ममध्ये असेल तर इकडे आल्यानंतर ते कशामध्ये जातं मल्टिप्लिकेशनमध्ये जातं. आणि इथले जे आता ठीक आहे इथं मी त्याला घेऊन आलो M2 इकडे घेऊन आलो, काय मिळालं बघा मला M2 इंटू डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय W1. ठीक आहे. आता हा डेल्टा TB इथं कसा आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, डेल्टा TB इथं कसा आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, त्याला इकडे पाठवा म्हणजे तो कशामध्ये जाणार डिवाइडमध्ये जाणार. काय येणार आहे बघा M2 इज इक्वल टू 1000 आपण इकडे घेऊया 1000 इंटू KB, KB इज नथिंग बट द प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणताय. हा W2 डिवायडेड बाय डेल्टा TB W1. दिस इज द फायनल इक्वेशन. आणि हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. हे म्हणजे काय तुमचं मोलार मास ऑफ सोल्यूट. हे आपण फाइंड आउट करणार कशावरून बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनवरून, म्हणजे डेल्टा TBच्या व्हॅल्यूवरून आपण कशाचं मास कॅल्क्युलेट करू शकतो सोल्यूटचं मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. हा त्याच्यासाठी लागणारा तुमचा काय असेल फॉर्म्युला असेल. ठीक आहे. बघा मोलार मास आणि सोल्यूटमधलं रिलेशनशिप लक्षात आलं आहे का. फक्त तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, रिक्वायर्ड काय काय असणार आहे बघा मी सांगतो. KB हा तुमचा कॉन्स्टंट असणार आहे किंवा काही ठिकाणी KB हा तुम्हाला दिलेला असणार. W2 म्हणजे लक्षात ठेवा 1 ज्या ज्या कंडिशनला असेल 1 दिसलं तर ते सॉल्व्हंटशी काम करणार आहे आणि 2 दिसलं तर ते सोल्यूटच्या बाबतीमध्ये काम करणार आहे. M असेल तर मोलार मास, W असेल तर वेट. ठीक आहे. आता W2 म्हणजे काय असणार आहे वेट ऑफ तुमचं मास ऑफ सोल्यूट. W1 काय असणार आहे W1 मास ऑफ सॉल्व्हंट. डेल्टा TB म्हणजे काय असणार, डेल्टा TB म्हणजे काय असणार हा तुमचा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन आहे. म्हणजे तुम्ही सोल्युशन आणि सॉल्व्हंट ह्या दोघांचे बॉइलिंग पॉईंट जर तुम्हाला माहिती असतील तर त्याच्यावरून तुम्ही डेल्टा TBची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे डेल्टा TB माहिती झाला, W1 माहिती झाला, W2 माहिती झाला, KB माहिती झाला, तर त्याच्यावरून त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारं सोल्यूट त्या सोल्यूटचं मोलार मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हे आपल्याला आजच्या लेक्चरला स्टडी करायचं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट कुठला आहे बघा, हे झालं तुमच्या कोणाच्या बाबतीमध्ये सेकंड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या बाबतीमध्ये, ती म्हणजे कुठली आहे बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. आता नेक्स्ट थर्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे बघा, ती थर्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कुठली आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. थर्ड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी तुमची कुठली आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता काय घडतं बघा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये, डिप्रेशन इन कशामध्ये डिप्रेशन असणार डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, ते आपण डिस्कस करणार आहे बघा. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय घडतं आहे किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे. डिप्रेशन कशामध्ये आहे डिप्रेशन इन
फ्रीजिंग पॉईंट. डिप्रेशन इन कशामध्ये बघतोय आपण? फ्रीजिंग पॉईंटमध्ये. दिस इज द थर्ड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की फ्रीजिंग पॉईंट म्हणजे नेमकं काय असेल आणि त्या फ्रीजिंग पॉईंटचं डिप्रेशन हे कुठल्या प्रोसेसने कॅरी होतं. ठीक आहे. ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय असणार? दिस प्रॉपर्टी ऑल्सो डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल प्रेझेंट इन युअर सोल्युशन. ठीक आहे. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट नावाचा कन्सेप्ट स्टडी करण्याच्या अगोदर आपण पहिला पॉईंट स्टडी करून घेणार. तो म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट. बॉ फ्रीजिंग पॉईंट कशाला म्हणायचं आहे? फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय असणार बघा. मी अगोदर डेफिनेशन देतो, नंतर एक्सप्लेन करतो. इट इज द टेम्परेचर. इट इज द टेम्परेचर ॲट विच, त्या टेम्परेचरला काय होतं? ॲट विच काय असणार आहे बघा, सॉलिड अँड लिक्विड आर इन इक्विलिब्रियम. आणखीन आपण काय सांगू शकतो बघा फ्रीजिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये? इट इज द टेम्परेचर. इट इज द टेम्परेचर काय होतं बघा त्या टेम्परेचरला? इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. सॉलिडचं वेपर प्रेशर अँड वेपर प्रेशर ऑफ कुणाचं वेपर प्रेशर? अँड वेपर प्रेशर ऑफ लिक्विड आर इक्वल. तर तुम्ही काय सांगू शकता बघा, वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. पण लक्षात ठेवा, आपण लिक्विडच्या बाबतीमध्ये डिस्कस केले की सर लिक्विडला वेपर प्रेशर असतं. आपण लिक्विडच्या बाबतीमध्ये डिस्कस केले की लिक्विडला वेपर प्रेशर असतं. बट सॉलिडच्या बाबतीमध्ये काय सांगणार की सॉलिडला वेपर प्रेशर कसं काय आलं? बघा समजून घ्या. इट इज द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ सॉलिड ॲट विच काय झालं बघा, वेपर प्रेशर ऑफ सॉलिड बिकम्स इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ लिक्विड. दिस टेम्परेचर इज कॉल्ड ॲज किंवा दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉईंट. आता फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय घडतं आहे, जो तुमचा सॉलिड आहे म्हणजे समजा तुमचा सॉल्व्हंट हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये आहे आणि दुसरं कोण तुमचा लिक्विड असणार आहे. जर हे दोघांचं वेपर प्रेशर कसं असेल तर सेम असेल तर आता सॉलिडचं वेपर प्रेशर कसं काय येतं बघा. वेपर प्रेशर सॉलिड कसं काय शो करतात? सॉलिडला वेपर प्रेशर कसं काय येतं? तुम्हाला एक टर्म माहिती असेल की सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. सॉलिडचं डायरेक्टली कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं म्हणजे काय होत असेल सांगा? सॉलिडचं डायरेक्टली गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजे नेमकं काय होतं आहे? सब्लिमेशन घडतं आहे. म्हणजे काय घडतं? सब्लिमेशन. सॉलिड डायरेक्टली गेट कन्व्हर्टेड इंटू गॅस. मग जर सॉलिड तुमचा डायरेक्टली गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असेल तर डेफिनेटली तिथं काय क्रिएट झालं पाहिजे? वेपर प्रेशर क्रिएट झालं पाहिजे. आणि तुमच्या फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय कंडिशन आहे मग? तुमच्या सॉलिडचं असणारं वेपर प्रेशर आणि लिक्विडचं असणारं वेपर प्रेशर हे दोघंजण ज्यावेळेस इक्वल असतील किंवा सेम असतील त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? फ्रीजिंग पॉईंट मिळणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कुठला पॉईंट मिळणार? फ्रीजिंग पॉईंट मिळणार. सॉलिडच्या बाबतीमध्ये आपण काय सांगितलं आहे की सॉलिडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होतं आहे म्हणजे तिथं सब्लिमेशन होतं आहे. ह्या कंडिशनला तिथं वेपर प्रेशर क्रिएट होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट कुठला असणार बघा की डिप्रेशन. तुमच्या फ्रीजिंग पॉईंटमध्ये डिप्रेशन कसं घडतं ते एकदा आपण क्लिअर करायचं आहे. फ्रीजिंग पॉईंटमध्ये डिप्रेशन कसं होतं बघा. हे दोन कंटेनर किंवा दोन फ्लास्क आपण सिलेक्ट करतोय. डेफिनेशन इथं थोडीशी क्रिटिकल वाटते. डेफिनेशन आपण ज्यावेळेस ग्राफ काढणार त्या ग्राफमध्ये तुम्हाला डेफिनेशन लवकर समजेल. ठीक आहे. हे दोन कंटेनर आपण सिलेक्ट केलेत. ठीक आहे. ओके. आता फ्रीजिंग पॉईंटमध्ये डिप्रेशन कसं घडतं हां? ठीक आहे. आता इथं कोण आहे फक्त कन्सिडर करा. इथं आहे तुमचा प्युअर सॉल्व्हंट. इथं आहे तुमचा प्युअर सॉल्व्हंट आणि इथं कोण आहे तुमचा फक्त सोल्युशन आहे. एका कंटेनरमध्ये प्युअर सॉल्व्हंट आहे, एकामध्ये सोल्युशन आहे. तर सोल्युशनमध्ये जो तुमचा सोल्यूट आहे तो नॉन व्होलेटाईल सोल्यूट आहे. इथं जो सोल्यूट आहे तो कुठला आहे तुमचा?
नॉन व्होलॅटाईल सोल्यूट, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. आता घडतंय काय बघा, घडतंय काय, हा प्युअर सॉल्व्हंट आहे तर हा सोल्युशन आहे. आता मला ह्या दोघांना फ्रीज करायचं आहे, ह्या दोघांना काय करायचं आहे, फ्रीज करायचं आहे. फ्रीज करायचं आहे म्हणजे त्यांच्या दोघांचं काय घडणार आहे बघा, कॉम्प्रेशन. त्या दोघांचं काय घडणार आहे, कॉम्प्रेशन घडणार आहे. कॉम्प्रेशन म्हणजे ते एकमेकाला प्रेस होऊन बसणार आहेत. म्हणजे आपल्याला एक क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म करायचं आहे. एक काय फॉर्म करायचं आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म करायचं आहे. म्हणजे तुमच्या लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, लिक्विडचं कन्व्हर्जन तुमच्या कशामध्ये होणार आहे, सॉलिडमध्ये होणार आहे. तर आपण त्याला फ्रीज करतो. तुमचा फ्रीजचा काय रोल असतो जे तुम्ही घरामध्ये वापरता, त्याच्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन आपण लिक्विडमध्ये करतो. लक्षात ठेवा. आता हा आहे प्युअर सॉल्व्हंट आणि हा आहे सोल्युशन. सोल्युशनमध्ये नॉन इलेक्ट्रोलाइट तुमचे आलेत, लक्षात ठेवा. मग सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेली स्पेस तुमच्या कशाने ऑक्युपाय केली आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूटने ऑक्युपाय केली. म्हणजे जो सोल्यूट तुम्ही ॲड केला त्या सोल्यूटने तुमच्या सोल्युशनमधली जे काही एम्प्टी स्पेस होती ती स्पेस त्याने ऑक्युपाय केली. पण प्युअर सॉल्व्हंटमध्ये असणारी स्पेस आहे तशीच आहे, म्हणजे रिमेन्स आहे. ज्या लार्ज स्पेस तुमच्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये अवेलेबल आहे, तर सोल्युशनमध्ये स्पेस कमी आहे कारण तुमचा सोल्यूट त्या स्पेसमध्ये जाऊन बसला. लक्षात ठेवा, जेवढं आपल्याला कॉम्प्रेस करता येईल तेवढं आपण कॉम्प्रेस करणार आहे. मग इथले असणारे प्युअर सॉल्व्हंटचे जे काही मॉलिक्युल्स असतील किंवा पार्टिकल असतील ते एकमेकापासून लांब आहेत. बट इन केस ऑफ सोल्युशन ते एकमेकाच्या जवळ आहेत. म्हणजे ऑलरेडी ते एकमेकाच्या जवळ बसलेत. का, कारण तुमचं सोल्युशन कोणी फॉर्म केलं आहे, सोल्यूटने फॉर्म केलं आहे. तसं सॉल्व्हंटमध्ये कुठल्याही प्रकारचा सोल्यूट नाही. मला सांगा, फ्रीजिंग पॉईंट सोल्यूटचा जास्त येणार का सॉल्व्हंटचा जास्त येणार, आणि त्या पण आयडेंटिफाय कसं करायचं. जर सोल्युशन असेल तर सोल्युशनमध्ये काय होतं आहे, फ्रीज करायला लागलो मी, कारण एम्प्टी स्पेस तर तुमच्या सोल्युशनमध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणजे त्याला फ्रीज होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण एक स्ट्रक्चर आपण फॉर्म करतो आहे. तर प्युअर सॉल्व्हंटमध्ये काय होणार आहे, स्पेस जास्त आहे, म्हणजे ते जवळ यायला त्यांना वेळ लागेल, कॉम्प्रेस व्हायला वेळ लागेल. आपण कॉम्प्रेशन करतो म्हणजे त्यांना एकमेकाच्या जवळ घेऊन येतो आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी कॉम्प्रेस करणार, ज्यावेळेस मी त्यांना कॉम्प्रेस करणार त्यावेळेस ते पार्टिकल एकमेकाच्या जवळ येत जातील. आणि ते जवळ येत जातील. आता बघा, हे पार्टिकल लांब आहेत, सॉल्व्हंटचे पार्टिकल्स लांब आहेत, मग त्यांना जवळ येण्यासाठी टाईम जास्त लागणार. पण सोल्युशनमध्ये कोण आहे, सॉल्व्हंट ॲज वेल ॲज सोल्यूट आहे. म्हणजे सॉल्व्हंटसोबत आणखीन कोणाचे पार्टिकल्स आले, सोल्यूटचे आले. म्हणजे सोल्यूटने सॉल्व्हंटमध्ये असणारे, सॉल्व्हंटमध्ये जे काही एम्प्टी स्पेस अवेलेबल होते त्या सगळ्या कोणी घेतल्या, तुमच्या सोल्यूटच्या पार्टिकल्सने घेतल्या. आणि त्या सोल्यूटच्या पार्टिकल्सने घेतलेली स्पेस आणि इथं तुमचा सोल्यूट नसणारा, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रेझेंट असलेली स्पेस, यांना एकमेकाच्या जवळ यायला वेळ लागतो. तर हे इमिडिएटली एकमेकाच्या जवळ येतात, त्यांचं कॉम्प्रेशन होतं आणि फ्रीजिंग पॉईंट लवकर मिळतो. लक्षात ठेवा. मग सोल्यूट आणि सॉल्व्हंट आणि सोल्युशन याच्यामध्ये काय ऑब्झर्व होणार आहे की फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज लोअर हाय. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन तुमचं कसं असणार आहे, लोअर असणार आहे ॲज कम्पेअर टू फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. लक्षात ठेवा, फ्रीजिंग पॉईंट नावाची टर्म सिमिलर वाटते तुम्हाला कशाशी, वेपर प्रेशरशी. फ्रीजिंग पॉईंट नावाची टर्म आपल्याला सिमिलर कशाशी वाटते, वेपर प्रेशरशी वाटते. आता होतंय काय बघा, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट ॲड केल्यामुळे सोल्युशन फॉर्म झालं, त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी झाला. ठीक आहे, मग सोल्युशनचा आपण फ्रीजिंग पॉईंट कन्सिडर करूया. फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग द सिम्बॉल TF. एफ इंडिकेट फ्रीजिंग. ठीक आहे, आणि प्युअर सॉल्व्हंटचं रिप्रेझेंट करूया TF0 ने. प्युअर सॉल्व्हंटचं रिप्रेझेंट करायचं TF0 ने, सोल्युशनचं रिप्रेझेंट करायचा TF ने. तर मला सांगा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला काय असेल, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा फॉर्म्युला काय असेल, डेल्टा TF इज इक्वल टू, डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. जसं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण काय सांगितलं, डेल्टा TB सांगितलं. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये काय सांगितलं, डेल्टा P सांगितलं. ठीक आहे, आता बघा, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट म्हणजे तुमचा फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय. फ्रीजिंग पॉईंट कमी होतोय केव्हा, इफ वी ॲड ए नॉन व्होलॅटाईल सोल्यूट इन ए सोल्युशन. इफ वी ॲड द सोल्यूट इन ए सॉल्व्हंट, देन फ्रीजिंग पॉईंट तुमचा काय झाला, डिप्रेशन होणे म्हणजे कमी होणे. ठीक आहे, मग मला सांगा, प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंट जास्त आहे ॲज कम्पेअर टू सोल्युशन. मग तुम्हाला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये काय येणार आहे बघा, डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF. डेल्टा TF इज इक्वल टू काय मिळालं, TF0 मायनस TF. चला सांगा डेफिनेशन काय येईल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटची. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि एकदा बघा, T0F म्हणजे तुमचं काय असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. TF काय असणार, फ्रीजिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कमी आहे कोणापेक्षा, तुमच्या सॉल्व्हंटपेक्षा. पाहिजे तर तुम्ही हे एक्सपेरिमेंट करून बघू शकता, हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघू शकताय.
काय येणार आहे बघा, डिफरन्स कशामध्ये असणार, डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्वंट and freezing point of solution. This difference indicates the depression in freezing point. हा डिफरन्स तुम्हाला काय सांगणार, फ्रीजिंग पॉईंटमध्ये असलेलं डिप्रेशन सांगणार. ते आपण सांगतोय की डेल्टा TF इज इक्वल टू TF0 मायनस TF. बघा लक्षात आलं का सगळ्यांना फ्रीजिंग पॉईंटची काय कंडिशन आहे किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉईंटचा काय रोल आहे, सोल्युशनच्या फ्रीजिंग पॉईंटचा काय रोल आहे, हे लक्षात आलं असेल तर उद्या आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करणार आहे फ्रीजिंग पॉईंट ॲज वेल ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचं. उद्याच्या लेक्चरला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघूया. उद्याच्या लेक्चरला काय बघायचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. थँक्यू.